नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। कोपरी आनंदनगर येथे सध्या आपण आहोत आणि हायवेच्या बाजूला असणारा जो आरक्षित भूखंड होता त्या मोकळ्या जागेवरती आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून उद्यान उभारण्यात आलेलं आहे आणि या उद्यानाचा बघू शकतो शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते लोकार्पण होत आहे। एक मिनिट याला जाऊ द्या ठाणे लाईव्हला। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या निधीतून आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी खरं तर हे गार्डन जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि याचा फायदा निश्चितच या परिसरातील स्थानिकांना रहिवाशांना आनंदनगरमधील परिसरातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि या सोहळ्यासाठी आपण बघू शकतो शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के उपस्थित आहेत। सोबतच माजी नगरसेवक विकास रेपाळे असतील, माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव असतील, शिवसेनेचे युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के असतील, या कोपरी आनंदनगर परिसरातील शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, आपल्याला स्थानिक रहिवाशीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि हे गार्डन आपण जर बघितलं तर ही मोकळी जागा होती आणि याच मोकळ्या जागेमध्ये आपण बघू शकतो हे उद्यान उभारण्यात आलेलं आहे आणि या उद्यानासाठी शिवसेनेचे युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्या प्रयत्नांना हा यश आलेला आहे। आणि कोनशिलेचा आपण बघू शकतो या ठिकाणी लोकार्पण होत आहे आणि शिवसेनेचे ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो कोनशिलेचं या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। खरं तर खासदार नरेश म्हस्के यांची संपूर्ण संकल्पना आणि या संपूर्ण मोकळ्या जागेचा कायापालट करण्यात आलेला आहे आणि नक्कीच याचा फायदा या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि या जागेचा बघू शकतो खरं तर नंदनवन फुलविण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितच या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आणि आपण बघू शकतो आता ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते आपण बघू शकतो या उद्यानाचं लोकार्पण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्थानिक रहिवाशीही मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि औपचारिकरित्या आपण बघू शकतो या उद्यानाचं आता लोकार्पण झालेलं आहे आणि संपूर्ण मोकळी जागा होती आणि या जागेचा पुरेपूर उपयोग करण्यात आलेला आहे। आणि या कामासाठी खरं तर शिवसेनेचे युवा नेतृत्व आशुतोष नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि हे उद्यान या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। आणि आताच औपचारिकरित्या आपण बघू शकतो ठाणे लोकसभेचे संसद रत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या शुभ हस्ते या उद्यानाचं लोकार्पण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। या सोहळ्यासाठी परिसरातील स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या उद्यानाचा फायदा या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि बंद कर
उपस्थित बंधू आणि भगिनींनो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय कार्यसम्राट संसद खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब, त्याचबरोबर विभाग प्रमुख रमणजी बटवले, त्याचबरोबर शाखा प्रमुख महादेव पवार, त्याचबरोबर आपले माजी नगरसेवक विकास रेपाळे, त्याचबरोबर माजी नगरसेविका नम्रताताई भोसले आणि सर्व उपस्थित असलेले सगळे पदाधिकारी, उपशाखा प्रमुख, सर्व कार्यकर्ते, कोणाची नावं घेत नाही, नाराज होऊ नका. आज या ठिकाणी आपण आपले खासदार माननीय श्री नरेशजी म्हस्के साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे सुशोभीकरण करण्यात आलेले हे जे नवीन गार्डन आहे, या गार्डनचं या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी होत आहे. तत्पूर्वी मी या ठिकाणी एकच सांगेन की हा जो परिसर आहे हा संपूर्ण 1 नंबर पासून ते 6 नंबर गल्लीपर्यंत या चाळीपर्यंत हा संपूर्ण परिसर गेल्या 12 वर्षापूर्वी अतिशय गलिच्छ अवस्थेमध्ये होता. या रस्त्याला अतिशय त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलेलं होतं. त्या ठिकाणी संपूर्ण या रस्त्याला लहान मुलं शौचालयाला बसायची. परंतु ज्यावेळेला नरेश म्हस्के या ठिकाणी आपण सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या आपुलकीच्या प्रेमापोटी त्यांना आपण निवडून दिलं, त्यांना ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवलं आणि तेव्हापासून त्यांनी या ठिकाणी या कामाला सुरुवात केली. आणि आज आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर या ठिकाणी संपूर्णपणे स्वच्छ दिसतोय आणि ह्या ठिकाणी जे काही दुर्गंधी ज्यावेळेस साम्राज्य पसरलं होतं ते संपूर्णपणे त्यांनी दूर केलेलं आहे. आज महानगरपालिकेच्या दप्तरी आपल्या ह्या आनंदनगर विभागाचा स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक लागतो आणि हे सर्व कोणाच्यामुळं, त्या म्हस्के साहेबांच्यामुळं. या ठिकाणी मी आवर्जून का हा उल्लेख करतोय, कारण त्यावेळेला 12 वर्षापूर्वी या ठिकाणी हे दुर्गंधीचं साम्राज्य जास्त होतं. त्याचबरोबर हे इथं अतिशय सुंदर या ठिकाणी हे जे गार्डन बांधलेलं आहे, याच्यासाठी प्रयत्न केलाय. आशुतोष नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केला. पप्पांना त्यांनी सांगितलं की पप्पा इथं गार्डन झालं पाहिजे आणि त्या विनंतीला मान देऊन म्हस्के साहेबांनी शेवटी या ठिकाणी सुंदर असं एक गार्डन बांधलेलं आहे. परंतु हे गार्डन आपल्या सर्वांसाठी आहे. हे गार्डन ज्यावेळेला आता उद्यापासून या ठिकाणी जे लोक येतील, लहान मुलं येतील, या ठिकाणी जे दारू पिणारे आहेत, या ठिकाणी जे नशापाणी करणारे आहेत, यांना इथे कडक इशारा देण्यात येतो की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी दारू पाणी, त्याचबरोबर तुम्ही इथे गांजा चरस पिणारी जे काही मुलं असतील, या ठिकाणी 2 या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे सिक्युरिटी गार्ड इथे ठेवलेले आहेत. जर इथे त्यांना कोणी पकडलं गेलं तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल, याची दक्षता घ्या. आणि कृपया या ठिकाणी जे गार्डन आपल्या लोकांसाठी बांधलेले आहे त्याचं कमीत कमी त्याची जोपासना करा, त्याची काळजी घ्या. आणि यानंतर मी जास्त काही वेळ न घेता मी म्हस्के साहेबांना विनंती करेन की तुम्ही या ठिकाणी 2 शब्द बोलायचे. नाही, बोला साहेब. सर्व उपस्थित सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, विकास रेपाळे त्या ठिकाणी, नम्रता भोसले आहेत, आनंद कांबळे आहेत आणि सर्व रमण बटवले आहेत, महादेव पवार आहे, सर्व पदाधिकारी आहेत. या ठिकाणची जी पूर्वीची परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे डेब्रिज, घरातलं काय घाण्याचं सामान, नको असलेलं सामान या ठिकाणी टाकायचं आणि अशी परिस्थिती या ठिकाणी होती. या इथून एक पाण्याची पाईपलाईन सुद्धा गेलेली आहे. मुंबई महापालिकेच्या अंडर हा पूर्णपणे हा भाग आहे, परंतु त्यांची परवानगी घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा करून आशुतोषचा त्याच्यामध्ये मोठा वाटा आहे. बीएमसीच्या परमिशन घेणं, कारण बीएमसीची पाण्याची लाईन असल्यामुळे आणि MSRDCचा हा रोड असल्यामुळे त्याच्या परवानग्या या ठिकाणी मिळत नव्हत्या, तरीसुद्धा आपण ते गार्डन करून घेतलं. याचा मागचा उद्देश आहेच की आपल्या इकडची मंडळी लांब कुठे गार्डनला जाऊ शकत नाहीत. आज आपल्याकडे मोधादोशी बालोद्यान ते सुद्धा आपण ताब्यात घेऊन खूप चांगलं बालोद्यान बनवलं आहे. इथे गार्डन केलं, आनंदनगर चेकनाकाने गार्डन केलं आहे, गांधीनगरला गार्डन केलं आहे, केदारेश्वर नगरला सुद्धा आज आपण गार्डन केलं आणि दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपण सुशोभीकरण करतोय. एक चांगल्या दृष्टीने गाव बनवण्याच्या साठी आपण हा प्रयत्न करतोय. याची जोपासना व्यवस्थित करावी
आणि या ठिकाणी चुकीच्या जर कोण काही गोष्टी करत असतील तर आपण स्वतः त्याचा अटकाव करावा किंवा त्याला टोकावं की बाबा हे करू नको, ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. एक चांगलं गाव बनवण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि तुम्ही सगळेजण आमच्या पाठीमागे आहात, संघटनेच्या पाठीमागे आहात, सगळ्यांच्या पाठीमागे आहात. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार. त्याचबरोबर आपला दुसरा कार्यक्रम जकात नाका गार्डनच्या या ठिकाणी सुद्धा त्या गार्डनचं आपण उद्घाटन करणार आहोत मस्ती साहेबांच्या हस्ते आणि त्याच्यानंतर आपण केदारेश्वर नगरमध्ये जाणार आहोत. अरे नाक्यावरचं शेवट नाही घेणार. मग आता आपण डायरेक्ट तिथे जाऊया. तत्पूर्वी आपल्या विभागातील कालपासून परवापासून काही नको एवढं तत्पूर्वी 2 दिवसामध्ये आपल्या ह्या विभागातील आपल्या सर्वांचे परिचयाचे, सर्वांचे ओळखीचे, आपले कायमस्वरूपी राहणारे रहिवासी आपल्या ह्या चाळीमधील परत त्या एक सकाराम मालुसरे यांच्या पत्नी, त्याचबरोबर आपले सगळ्यांचे आपले मित्र अंकुश मालुसरे, लहू मालुसरे यांच्या मातुश्री लक्ष्मीबाई मालुसरे यांचं काल दुःखद निधन झालं. त्याचबरोबर रात्री आपल्या मस्के साहेबांबरोबर ते संपूर्ण कुटुंब आहे शेवटपर्यंत आहे, गेल्या वेळेपासून ते आतापर्यंत यांच्या सोबतच आहे असं ते कुटुंबाची सोनवणे, त्यांचा मुलगा विनायक सोनवणे याचं सुद्धा काल रात्री या ठिकाणी आकस्मिक निधन झालं. त्याचबरोबर यादव भाभीच्या आपल्या आहेत शिवसेना शाखेच्या मागे शुभ